ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बांधवांनो, हे माहिती आपल्याला काय आहे? अर्थात हे आपल्याला माहितीच असेल, बनाना चिप्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा विषय. आणि उपवास असेल तर या गोष्टी आपल्याला हव्याच असतात. बघा, बाजारात जर आपण कच्ची केळी विकायला किंवा विकत घ्यायला घेऊन गेलो तर त्याला मिळणारा भाव काही वेळेस 7 रुपये, काही वेळेस 10 रुपये किंवा जास्तीत जास्त 15 रुपयांपर्यंत जातो. पण त्याच केळ्यांवर जर आपण प्रक्रिया केली आणि चिप्स बनवून जर बाजारात विकायला नेल्या तर किलो मागं मिळणारा भाव हा शेकडोंच्या पटीत असतो. म्हणजे आपल्या लक्षात येत असेल की काही रुपयांमध्ये विकला जाणारा कच्चा माल जर त्याच्यावर आपण प्रक्रिया केली, त्याचं मूल्यवर्धन केलं तर त्यातून मिळणारा परतावा हा शेकडो रुपयांमध्ये असू शकतो. याचं उत्तम उदाहरण बनाना चिप्स शिवाय दुसरं कुठलं असूच शकत नाही. आणि म्हणूनच सध्या आपण खाजमापूर तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथल्या सिद्ध अन्नपूर्णा बनाना चिप्स या युनिटला भेट देत आहोत. आणि इथं चिप्स कशा तयार केल्या जातात, यासोबतच कच्च्या केळ्यांपासून चिप्सपर्यंतची सगळी प्रक्रिया आणि या व्यवसायात नेमके काय चढ उतार असतात, यावर कसं काम करता येतं, याचं मार्केटिंग कसं होतं, या सगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत. पण या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका ध्वनिचित्रफितीनं. हिंगोली जिल्ह्यातील केळी पिकानं शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला नवी दिशा दिली आहे. या पिकातून केवळ कच्च्या मालाची विक्री न करता त्यावर प्रक्रिया करून अधिक नफा कसा मिळवता येतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे वसमत तालुक्यातील मुक्काम पोस्ट खाजमापूर येथील कृषी उद्योजक उमेश मुके यांनी उभा केलेला केळी प्रक्रिया उद्योग. स्थानिक बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेऊन केळीपासून विविध प्रकारचे चिप्स तयार करण्यास सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून त्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार केलं. त्यामुळे केवळ स्वतःचा आर्थिक स्तर उंचावला नाही, तर इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. बदलत्या बाजारपेठेच्या गरजा, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला योग्य दर न मिळण्याची समस्या, या सगळ्या आव्हानांवर मात करत उमेश मुके यांनी हा उद्योग सुरू केला. ग्रामीण भागात उद्योग उभा राहत असेल तर तो विकासाचा नवा मार्ग ठरतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. चला तर मग भेटूया हिंगोली जिल्ह्यातील खाजमापूर येथील कृषी उद्योजक उमेश मुके यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या यशस्वी केळी प्रक्रिया उद्योगाचा प्रेरणादायी प्रवास. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण एक ध्वनिचित्रफित पाहिली आणि यावरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच. सध्या आपल्यासोबत सिद्ध अन्नपूर्णा बनाना चिप्सचे संचालक, युवा कृषी उद्योजक उमेश बाबाराव मुके सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, आपण आपल्या या पूर्ण प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती जाणून घेणार आहोतच, पण या कार्यक्रमात सुरुवातीला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आणि शिक्षणाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच सर. मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आहे आणि माझं नाव उमेश बाबाराव मुके, राहणार खाजमापूर तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील असून मी एक केळी चिप्स व्यवसाय निवडलेला आहे. शेती ही आधीपासून तुम्ही घरातून करत होताच, पण यासोबतच शेतीला एखाद्या अशा व्यवसायाची जोड द्यावी आणि त्यातल्या त्यात प्रक्रिया उद्योगाचा विचार करावा, याची नेमकी पायाभरणी कशी झाली? केळीचा दर असा समान नाहीये, हं. त्यामुळे शेतकऱ्यांना बराच त्रास होतो. मी आता शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे मला सर्वच माहिती आहे, कारण घरीच शेतीमध्ये केळी असल्यामुळे हं. केळीचा दर असा दरवर्षी चढ उतार असतो. एखाद्या वेळेस कमी रेट मिळाल्यावर केळी फेकून द्यावं लागते शेतातून काढून. हं. त्यामुळे मी हा व्यवसाय निवडला आहे सर.
अच्छा, म्हणजे घरची केळी तुमच्या हो सर. होती आणि त्याचाच व्यवसायामध्ये तुम्ही रूपांतर करायचं ठरवलं. हो सर. पण यावर प्रक्रिया उद्योग करताना बनाना चिप्सच याच का आपण निवडल्यात? कारण कच्चा माल आपल्या इथे अवेलेबल आहे आणि जवळपासचा जे भाग आहे, हं. तो केळीचा आहे आमच्या इथे. त्यामुळे केळी चिप्स निवडला सर. म्हणजे तुम्हाला लागणारा कच्चा माल हा हां, मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध होता आणि हां. त्यामुळे तुम्ही याचा विचार केला. हो सर. पण कुठलाही व्यवसाय आपल्याला करायचा असेल, त्यात उतरायचं असेल, तर प्रशिक्षण हे फार महत्त्वाचं असतं. तर हो या सर. बाबतीत तुम्ही प्रशिक्षण नेमकं कुठून मिळवलंत? प्रशिक्षण हे तोंडापूर जिल्हा हिंगोली येथे कृषी विज्ञान केंद्र शिंदे मॅडम यांनी दिले हं. आणि त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिल्यामुळं माझा उद्योग आज चांगल्या रीतीने चालू आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी नेमका कसा होता आणि यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं? सुरुवातीचं प्रशिक्षण माझं 3 दिवसीय होतं. हं. 3 दिवसीयमध्ये सर्व माहिती दिली आणि प्रॅक्टिकली मला नंतर एकदा बोलवण्यात आलं होतं. त्यावेळेस थोडं प्रॅक्टिकली मॅडमनी सांगितलं. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे कच्चा माल तयार होता, यासोबतच तुमचं प्रशिक्षण सुद्धा झालेलं. हो पण सर. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या कामाला सुरुवात केली, तर तो तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे जागेची निवड आणि मग आपण बघतोय ते आता शेड उभारणी. तर याबद्दल काय सांगाल? सुरुवात सर घरूनच झाली. घरच्या चुलीवरच सुरुवात केली होती आम्ही अगोदर. एक छोटेसे 2-3 किलो केळीपासून आम्ही सुरुवात केली होती. हं. आणि सर्वांना घरच्या कुटुंबात सर्वांनाच हे उद्योग आवडला. नंतर आम्ही हळू वाढवत गेलो. अच्छा. म्हणजे छोटं ह्याचं आधी स्वरूप होतं आणि ते हां. नंतर त्याचं मोठ्या रूपात आपल्याला हे सगळं बघायला मिळतंय. हो सर. पण आत्ता जे आपल्याला शेड बघायला मिळतं, तर त्याची जागा, तर याबद्दल किती सांगाल, की किती क्षेत्र आपल्याला यासाठी लागू शकतं? आता सध्याची जागा 1200 स्क्वेअर आहे. हं. आणि माझं एक छोटं होतं घरी सुरुवात केलेली. त्यानंतर मी एक त्याच्यावर थोडं मोठं शेड उभारलं हं. आणि नंतर आता हे 2 वर्षापूर्वी माझं पी-एम-एफ-एम-ई स्कीममधून मोठं प्रोजेक्ट केलेलं आहे. हं. तर ते तुम्हाला भांडवल त्या योजनेच्या माध्यमातून मिळालं आणि त्यामुळे तुमची जी पुढची सगळी प्रक्रिया आहे, ती सोपी झाली. हो. सर, तुम्ही चिप्स बनवण्यासाठी कुठल्या जातीच्या केळींची निवड करता? सध्या आता आमच्या भागामध्ये G9 केळी प्रसिद्ध आहे आणि सध्या अवेलेबल पण आहे. आणखी बघायला गेलं तर तशा व्हरायटी खूप आहेत हं. चिप्समध्ये आपण करू शकतो. जसं की केरळमध्ये आहे एक नेंद्रन चिप्स बनतात. नेंद्रन एक जात आहे, विशिष्ट जात आहे केळीची चिप्स बनवण्यासाठी. तिथून पण आमचा विचार चालू आहे की रोपे आणायची आणि आपल्या इकडे लागवड करायची. त्यानंतर केळीची क्वालिटी पण चांगली येईल त्याच्यापेक्षा. अच्छा. म्हणजे तुमच्याकडे आता ज्या केळींवर प्रक्रिया होऊन चिप्स तयार होतात, हो सर. यासोबतच केरळमधल्या काही जातींवर सुद्धा तुमचा अभ्यास सुरू आहे हो. आणि येत्या काळात त्यावर सुद्धा तुम्ही काम कराल. पण यानंतर याच्यावर प्रक्रिया कशी होते? म्हणजे कच्चा माल तुमच्याकडे येतो आणि त्यानंतर मग तुमच्या या युनिटमध्ये त्याच्यावर काम कसं होतं? युनिटमध्ये आता कच्चा माल आणल्याच्या नंतर आमच्या महिला ज्या आहेत, हं. ते फ्रेश केळीला धुवून घेतात आणि नंतर त्याची जी साल असते ती काढली जाते. नंतर मशीनच्या साहाय्याने पुढची प्रोसेस होते. मशीनच्या साहाय्याने स्लाईस होतात त्याच्या. हं. डायरेक्टली तेलामध्ये पडतात आणि ते तळल्याच्या नंतर थंडे करून आम्ही मसाला लावून त्याची पॅकिंग करून मार्केटमध्ये पाठवतो. म्हणजे ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर मग आपल्याला चिप्स बघायला मिळतात. पण हो. त्यातला जो सुरुवातीचा तुम्ही टप्पा सांगितलात, की ज्यावेळेस ही केळी तुमच्याकडे येतात, त्याची स्वच्छ ती केली जातात धुवून हं. आणि त्यानंतर त्याचं कटिंग जे असतं, ते कशा पद्धतीनं केलं जातं? कटिंग छोटे पिलर आहेत, पिलर मशीन हं, छोट्या. ते मैला काढतात त्याच्या सहाय्याने ते साल काढतात त्याची. हं. आणि तर या पद्धतीने त्यांची सालं काढली जातात, हो त्यानंतर सर. पुढची प्रक्रिया होते. हो. पण आपल्या या युनिटमध्ये साधारण किती प्रकारच्या चिप्स तयार केल्या जातात? या युनिटमध्ये आता आम्ही 3 फ्लेवरवर काम करतोय सध्या. हं. एक आमचं चटपटा आहे, एक मसाला फ्लेवर जे की आमचं जास्त प्रसिद्ध आहे आणि एक सॉल्टेड जे की उपवासासाठी चालतं. आमची माती आमची माणसं. तुम्ही सांगितलं की सुरुवातीला थोडासा त्रास झाला. हा त्रास हो. झाला किंवा काही अडचणी आल्या म्हणजे नेमकं काय झालं? म्हणजे मार्केटिंगचं आम्हाला काही माहीत नव्हतं तेवढं. हं. आणि सुरुवातीला जेव्हा मार्केटमध्ये आम्ही केळी चिप्स विकायला गेलो, त्यावेळेस दुकानदार किंवा कस्टमर हं. असं घेत नव्हते. आणि नंतर मग हळू त्यांना आम्ही सॅम्पल देत गेलो. सॅम्पल दिल्याच्या नंतर त्यांनी खाऊन बघितले किंवा 1-1 किलो ठेवलेत. आज त्यांचं सेल एवढं आहे की 20-20 किलोपर्यंत ते पोहोचलेत. 1-1 किलो घेणारे कस्टमर आमचे 20-20 किलोपर्यंत पोहोचलेले आहे.
म्हणजे सुरुवातीला तुम्हाला मार्केटिंगसाठी थोडा प्रयत्न हां, करावा सर. लागला, पण त्यानंतर आता त्यांच्याकडून येणारी ऑर्डर हो ही सर. मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या पण प्रमाणात आहे. तुम्हाला काय कारण वाटतं, हे कशामुळे शक्य झालं? या मार्केटिंगसाठी तुम्ही नेमका कोणता फंडा वापरलात? फंडा म्हणजे आम्ही आता एक आमचं विशिष्ट चव आहे, जी की दुसऱ्या प्रोडक्टमध्ये नाही आहे, हं. दुसऱ्या कंपन्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं आमचं थोडंसं मार्केट वाढतंय. पण यामधली जी गुणवत्ता आहे, हां सर. ती मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही काय काम करता? ही गुणवत्ता मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही केळी निवडण्यापूर्वी समजा केळी जी लागती, हं. म्हणजे काढणीस आलेली योग्य आणि पिकलेली चालत नाही सर याच्यासाठी. हं. आम्ही ते लक्ष ठेवतो तेवढं. अच्छा. हां, तर या पद्धतीनं तुमचं काम चालतं. हां. समजा आपण ह्या चिप्सचा पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा प्रवास बघितला, तर किती वेळ लागतो आपल्याला केळ्यापासून त्याच्या चिप्स बनवेपर्यंत? ही प्रक्रिया किती वेळाची आहे? तसं आता केळीची साल काढून चिप्स होईपर्यंत हं. एक साधारणतः 15 मिनिटाचा कालावधी लागतो. साल काढण्यासाठी थोडा वेळ, नंतर चिप्स कट होऊन तेलामध्ये पडतात. त्याच्यासाठी 8 मिनिटं फ्राय झाल्याच्या नंतर हं. 8 मिनिटानंतर थंडे होण्यासाठी 4-5 मिनिटं लागतात. असा 15 मिनिटाचा कालावधी असा पॅकिंगपर्यंत येण्यापर्यंत लागतो. पण ज्यावेळेस हे फ्राय केले जातात, म्हणजे तळण्यासाठी तुम्ही जे टेम्परेचर सेट करता, हो ते सर. साधारण किती अपेक्षित असतं? टेम्परेचर तसं 160 असतं. हं. जास्त केलं तर करपतात. त्याच्यामुळं 160 ठेवतो आम्ही. म्हणजे 160 या हां टेम्परेचरवर सर. जर आपण हे चिप्स तळल्या, तर त्यातून मिळणारी जी गुणवत्ता आहे ती चांगली असू शकते. पण यानंतर थंड होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. पण याचं पॅकेजिंग नेमकं कसं होतं? आणि काही वेळेस हवेमुळे त्याच्यावर परिणाम सुद्धा होऊ शकतो. तर तसा हो परिणाम सर. होऊ नये म्हणून तुम्ही कशी काळजी घेता? आता जे आम्ही प्रिंटेड पॅकिंगमध्ये जे आहे, हं. त्याच्यामध्ये आम्ही नायट्रोजन फिलिंग करतोय. त्यामुळे 3 महिन्यापर्यंत किंवा 4 महिन्यापर्यंत ते प्रॉडक्ट टिकू शकतं. आणि लूज पॅकिंगमध्ये जे आहे, त्याच्यामध्ये विना नायट्रोजन आहे, पण तो सेल लवकर होतो. त्याच्यामुळं त्याला काही तेवढा प्रॉब्लेम येत नाही सर. म्हणजे साधारण एकदा तयार केलेल्या चिप्स या जर पॅकिंग चांगलं असेल, तर 3 ते 4 हां, 3 महिन्यांपर्यंत ते 4 महिने. टिकवता येतात. पण याच्या मार्केटचा जर विचार केला, म्हणजे तुम्ही आता चिप्स तर बनवलेल्या आहेतच, पण त्या समजा मार्केटमध्ये पाठवायच्या असतील, तर हं. सध्या तुम्हाला हिंगोली परिसरात किंवा काही इतर जिल्ह्यांमधून कशी मागणी आहे? आता सुरुवातीला मीच चिप्स विकत होतो, फिरत होतो. हं. आता आमचे होलसेलर आहेत जिल्ह्याभरात. हिंगोली, इकडे परभणी, अ, नांदेड हं. अशा ठिकाणी आमचे 4-5 जिल्ह्यामध्ये होलसेलर आहेत. त्यांच्या थ्रू आता सिटीमध्ये माल सेल होतोय. म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे हां. सुरुवात अगदीच तुम्ही घरगुती व्यवसायापासून केली होती, हां पण सर. हाच व्यवसाय आता काही जिल्ह्यांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. पण तिथून ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर येतात, त्या ऑर्डरसोबत काही सजेशन वगैरे येतात का? चवीबद्दल किंवा पॅकिंगबद्दल आणि त्यावर तुम्ही काही काम केलंय का? हो सर. सुरुवातीला जरा अवघड गेलं. कारण आमचं म्हणजे माहिती नसल्यामुळे प्रमाण किती टाकायचंय हं. आणि नंतर याच्यामध्ये काय-काय बदल करू शकतो आपण, हे प्रयोग करणं चालू होतं. त्यावेळेस थोडंसं कस्टमरचं की मागणी होती, की पहिल्यापेक्षा आता चव बदलली थोडी. आता थोडं वेगळे लागतायत. मग आम्हाला एक असं ठराविक नव्हतं आमचं, की एक मसाला हेच म्हणून असं सुरुवातीला थोडा त्रास गेला. नंतर आता आमचा एक युनिक मसाला आहे. हं. तो आम्ही वापरतो आणि तो पण ग्राहकांना एकदम पसंत आहे. ज्या मसाला चिप्स बनवतात, तो मसाला मग तुम्ही स्वतः बनवता की बाहेरून घेता? हां सर, स्वतः बनवतो. काही विशिष्ट फळांचे पावडर आहेत, हं. त्यांच्यापासून बनवतो. म्हणजे तुम्ही स्वतः बनवलेला मसाला आणि त्याच्यापासून बनवलेल्या चिप्स हो सर. याची ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. पण ग्राहकांकडून सुद्धा अनेकदा तुम्हाला फीडबॅक येत असतील, तर ते कशा स्वरूपातले असतात? म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? हां सर, फीडबॅक म्हणजे चवीबद्दल फीडबॅक येतात आणि आमचं माहीत आहे ग्राहकांना, की नॅचरल आहे. हं. म्हणजे याच्यात केमिकलचा वापर नाही आहे. हं. त्यामुळे थोडं फीडबॅक चांगलेच आहेत सर. अच्छा. सध्या तरी चांगलेच आहेत. त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय, की आणखी काहीतरी 1-2 चवी ॲड करू त्याच्यात. म्हणजे सध्या तुमच्याकडे 3 फ्लेवर आहेत, पण हो सर. येत्या काळात तुम्ही अजून सुद्धा काही त्यामध्ये वाढ करणार आहात. यासोबतच जर आत्तापर्यंतचं आपण अर्थकारण बघितलं, म्हणजे सुरुवातीला तुम्ही केलेली गुंतवणूक आणि त्यानंतर आता चिप्स मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये जातायत. हो सर. तर सध्या या व्यवसायाकडे एक अर्थकारण म्हणून कसं बघता आणि त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? अर्थकारण म्हणजे सुरुवातीला आम्ही एक छोटीशी मशीन आणली होती. हं. सुरुवातीला 25,000 ची मशीन गुंतवणूक घरून केली होती. नंतर त्याच्यावर आम्ही आमचं वाढत गेलं सेल आणि नंतर आम्ही एक पी-एम-एफ-एममध्ये योजनेमध्ये टाकलं, एक स्कीममध्ये.
त्याच्यातून सबसिडी आणि बँकेकडून लोन भेटल्याच्या नंतर आम्ही आता मोठ्या प्रमाणात आता चिप्स करू शकतो मशीनच्या साहाय्याने. सर, आपल्या या बनाना चिप्सना मागणी सुद्धा मोठी आहे आणि त्यासोबतच ग्राहकांकडून प्रतिसाद फीडबॅक सुद्धा येत असेल, तर हो. असं काही एखादं उदाहरण किंवा एखादा घडलेला प्रसंग सांगू शकता का, की जो तुमच्या नेहमी लक्षात राहतो? हो सर, असा एक प्रसंग झाला आहे. माझा नांदेडला जेव्हा मी स्वतः सेल करत होतो, त्यावेळेस 1-2 जे मोठे कस्टमर होते, त्यांच्याकडून थोडंसं नकार आला. मग मी थोडंसं खचून न जाता परत-परत त्याच्या भेटी घेत, त्यांना सॅम्पल देत गेलो. हं. मग त्यांना एकदा त्यांना चव चांगली वाटली. त्यांनी 1-1 किलो सुरुवातीला घेतले माझ्याकडून. तर त्यांचा आजचा सेल आता माझ्याकडून घेतात ते 20-20, 30-30 किलो एक-एक कस्टमर घेत आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळात तुम्हाला कन्व्हिन्स करायला थोडासा त्रास होत होता. हो पण सर. त्यानंतर तुमची चिप्सची गुणवत्ता ही त्यांना आवडली आणि हो सर. त्यामुळे त्यांची जी मागणी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सर, आपल्या गप्पा सुरू राहणारच आहेत, पण शेतकरी बांधवांनो, या कार्यक्रमात वेळ झालेली आहे तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्यायची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्राध्यापक रोहिणी शिंदे, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, जिल्हा हिंगोली येथे गृहविज्ञान शाखेची प्रमुख म्हणून काम करते. कृषी विज्ञान केंद्रामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले जातात. आत्ताच आपण पाहिलं उमेश मुके हा जो युवक आहे ज्याला आम्ही प्रशिक्षण दिलं होतं आणि त्याचा आज एक यशस्वी उद्योग हिंगोली जिल्ह्यामध्ये तो उभारतो आहे. त्याची उभारणी आणि वाटचाल पुढे सुरूच आहे. तर मला प्रेक्षक वर्गांना असं सांगायचं आहे, की आपल्या भारतामध्ये भारत जरी कृषीप्रधान देश असला, भारतामध्ये आपण बऱ्याच अन्नधान्यामध्ये आपण पहिल्या 1 ते 5 क्रमांकावरती लागतो. परंतु जेव्हा प्रक्रियेचा विषय येतो, तेव्हा आपण या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये थोडंसं मागे आहोत. कृषी माल प्रक्रिया म्हणजे काय? तर कच्च्या मालापासून ग्राहकांना खाण्यायोग्य पदार्थ तयार करणे, याला कृषी माल प्रक्रिया असं म्हणता येईल. जसं की यामध्ये 3 प्रक्रिया केल्या जातात. एक प्रथम प्रक्रिया, द्वितीय प्रक्रिया आणि तृतीय प्रक्रिया. प्रथम प्रक्रियेमध्ये आपल्याला त्या मालाचं क्लिनिंग केलं जातं, ग्रेडिंग केलं जातं आणि द्वितीय प्रक्रियेमध्ये त्याचे काही प्रॉडक्ट्स तयार केले जातात आणि तृतीय प्रक्रियेमध्ये हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते ग्राहकाला खाण्यायोग्य आपण अवेलेबल किंवा उपलब्ध करून देऊ शकतो. तर असा जो जे जे व्यवसाय आहेत, जे ग्रामीण युवकांनी, युवतींना आणि महिला बचत गटांनी करायला हवेत, त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणांचं आयोजन करत असतं. यामध्ये मग फळं असतील, भाज्या असतील, विविध अन्नधान्याचे घटक असतील, दुग्ध व्यवसाय असेल, दुधापासून बनणारे विविध पदार्थ असतील, सोयाबीन असेल, सोयाबीन पासनं टोफू आहे, दूध आहे आणि त्याचे विविध जे प्रॉडक्ट्स आहेत ते तयार करण्याचं प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र हिंगोली सातत्यानं ग्रामीण महिलांना आणि युवकांना देत असतं. माझा जिल्ह्यातील जे युवक आहेत, ज्या ग्रामीण बचत गटातल्या महिला आहेत, त्यांना एक असं आव्हान राहील, की त्यांनी आपल्या भागामध्ये जो कच्चा माल आहे त्याचं त्या कच्च्या मालाचं मूल्यवर्धित पदार्थामध्ये जर रूपांतर केलं तर त्याचा फायदा असा होईल, की अन्नधान्याची नासाडी थांबेल. त्याला मार्केट चांगलं मिळेल. पर्यायाने शेतकऱ्यांना त्या कच्च्या मालापासून मिळणारा जो पैसा आहे तो उत्पादित मालापासून प्रक्रियायुक्त केलेल्या मालापासून त्यांना जास्त मिळेल. सोबतच आपण काही ग्रामीण युवक-युवतींना किंवा ग्रामीण भागांना ग्रामीण भागातल्या लोकांना आपण व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आमची माती आमची माणसं. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेतला. पुन्हा एकदा आपल्यासोबत उमेश सर आहेत. सर, आपल्या गप्पा सुरू होत्या आणि आता मला या टप्प्यावर तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय, की चिप्स तयार झाल्यानंतर त्या मार्केटमध्ये घेऊन जाणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा तुमच्यासमोर एक नक्कीच मोठं आव्हान असेल. तर यामध्ये तुम्ही कसं काम केलंत? स्वतः मी फिरल्यामुळे मला एक एक अनुभव आत येत गेले. ते जसं की आता कस्टमरला नाकार येत होते माझ्यासाठी चिप्ससाठी. मी हं. सॅम्पल देत गेलो. म्हणजे फुकटमध्ये वाटले मी सुरुवातीला आणि नंतर मला रिस्पॉन्स आले त्यांच्याकडून, की 1-1 किलो, 2-2 किलो. हं. तर आज ते 20-20, 30-30 किलोपर्यंत ते कस्टमर पोहोचलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला थोड्याशा अडचणी आल्या, पण त्यावर तुम्ही मात केली. हो सर. पण सध्या आपण जर सिद्ध अन्नपूर्णा चिप्सची पॅकेट्स बघितली, हो तर सर. ती किती ग्रॅममध्ये किंवा किती रुपयांमध्ये सध्या आपल्याकडे उपलब्ध आहेत? सध्या आता लूज पॅकिंगमध्ये 100 ग्राम, 200 ग्राम, 500 ग्राम, हं. 1000 ग्रामपर्यंत आहेत आणि एक प्रिंटेड पाउच आहे आमचं सिद्ध अन्नपूर्णा नावाने ब्रँडेड.
ते आहे 30 ग्रामचं सर. त्याची ₹10 विक्री आहे. अच्छा. तर हां. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं ब्रँडिंग करून ते मार्केटमध्ये पोहोचवलेलं आहे हो आणि सर. अनेक जिल्ह्यांपर्यंत तुमच्या या चिप्सची चव आता पोहोचलेली आहे. पण ज्याप्रमाणे तुमच्या चिप्स बाहेर पोहोचतायत आणि लोक त्याला चांगली पसंती देत आहेत, त्याप्रमाणे काही कृषी उद्योजक किंवा काही युवा शेतकरी सुद्धा असतील, की जे तुमचा हा प्रोजेक्ट बघायला तुमच्याकडे येत असतील. तर तो तुमचा अनुभव कसा आहे? माझं एक ॲग्रोवनला एक लेख आला होता. त्यानंतर मला 2 दिवस सारखे फोन येत राहिले आणि बरेच उद्योजक जवळपासचे ग्रामीण भागातले उद्योजक हं. आणि मोठ्या सिटीमधले बरेच मला भेटी घेऊन गेले आणि मला मार्गदर्शन पण केलं त्यांनी. हं. असं नाही, असं करायचं. बरीचशी माहिती त्यांच्याकडूनही मिळाली हं. आणि स्वतःचा अनुभव बराच काही शिकवून गेला सर. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला असं यश मिळतं, आपलं हो. कौतुक होतं, त्यावेळेस त्यातून मिळणारा जो उत्साह आणि एनर्जी असते, ती आपल्याला पुढच्या कामासाठी महत्त्वाची असते. पण हं. यासोबतच सध्या तुम्ही 3 फ्लेवर्सवर काम करताय हो सर. आणि काही जिल्ह्यांपर्यंत आपल्या चिप्स जातायत. पण येत्या काळात तुमचं असं कुठलं उद्दिष्ट आहे, की त्यासाठी तुमचे आता प्रयत्न सुरू आहेत? आता माझं उद्दिष्ट आहे पूर्ण भारतामध्ये आपलं केळी चिप्स पोहोचली पाहिजे आणि ग्रामीण भागात इथं जवळपासच्या जे भागातली केळी आहे, हं. जी की बाहेर न जाता आपल्या आपल्या चिप्ससाठी वापरण्यात यावी. असं माझं एक स्वप्न आहे सर. अच्छा. हो म्हणजे सर. केवळ काही जिल्ह्यांपुरतं किंवा हां, महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित न राहता आपलं क्षेत्र हे भारत देशाचं व्हावं, हां. यासाठी तुमचे प्रयत्न असतील. हो सर. पण सध्या तुमच्याकडे असणारी तुमच्या शिवारातली जी केळी आहेत, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेळेस बाहेरच्या कच्च्या मालावर अवलंबून राहावं लागतं का? तसं आत्तापर्यंत गरज नाही पडली सर, कारण की या भागामध्ये केळीचं प्रमाण जास्त आहे हं. आणि इथे 12ही महिने केळीची लागवड होते. त्यामुळे असं काही कधी अडचण आली नाही. हं. परंतु अशी जरी आली, तर जवळपासचं आपण ट्रान्सपोर्टने आणू शकतो जवळपासच्या भागातून. नक्कीच. हो सर. पण सर हा जर व्यवसाय बघितलं तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत हो सर. तुम्हाला बरीच धडपड करावी लागली असेल आणि हो. काही अडचणी सुद्धा आल्या असतील. पण अशी एखादी अडचण आहे का, की ज्यावेळेस वाटलं की हे खूपच आपल्याला यातून बाहेर पडणं अवघड जातंय आणि त्यावर तुम्ही काम करत आत्ता सध्या या टप्प्यावर आलेले आहात? हो सर, नक्कीच. मला अडचण फक्त मार्केटिंगची गेली आणि एक दुसरी अडचण म्हणजे उभारणी करते वेळेस आर्थिक सहाय्य जे होतं ते माझ्याजवळ जास्त नव्हतं आणि बँकेकडून नकार येत असल्यामुळे थोडंसं त्रास गेला सर आणि मी स्वतः एक बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन करत राहिल्यामुळे बँकेने पण मला लोन दिलं. त्यामुळे थोडंसं अडचण गेली त्यावेळेस 1-2 वर्ष मला वाट पाहावी लागली. पण त्यावेळेस काय झालं होतं? ज्यावेळेस असा प्रतिसाद मिळत नव्हता, त्यावेळेस तुमच्या मनात नेमकं काय सुरू होतं? मनात बरेच विचार होते, हे सक्सेस होईल, वेळ लागेल, ह्याला बरेचसे असे विचार येत होते. काही वेळ कोरोनाच्या काळामध्ये मी बंद ठेवला होता 2 वर्ष. त्याच्यातून मग नंतर एक माझ्या मित्रांनी मला कन्विन्स करून, की "तू करू शकतोस." असे 2-3 माझे मित्र आहेत, की ते मला सपोर्ट करतात हं. आणि आर्थिक सहाय्य पण त्यांनी सपोर्ट केलं होतं. त्याच्यामुळे मी याच्यातून खचून न जाता आणि प्रयत्न सुरूच ठेवले. सातत्य ठेवल्यामुळे मला इथपर्यंत यश मिळाले. म्हणजे खचून न जाता तुम्ही सातत्यानं काम करत राहिलात आणि ते महत्त्वाचं आहे. हो तुम्ही सर. सांगितलंत की मित्रांची महत्त्वाची साथ आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं. हो सर. यासोबतच तुमचा हा पूर्ण व्यवसाय सांभाळण्यासाठी तुम्हाला घरून कसा पाठिंबा मिळतो? घरून सर सुरुवातीपासून मला पाठिंबा आहे. आई-वडिलांचा, सगळ्या कुटुंबाचा मला पाठिंबा आहे. मी जेव्हा सुरुवात घरी केली होती त्यावेळेस पण त्यांनी सकारात्मक मला एक ही दिली होती. हं. त्यानंतर मी आता जे ते बिझनेसविषयी मी जे काही करत गेलो, ते त्यांचा पॉझिटिव्ह विचार माझ्यासोबत होता. नक्कीच. तर ही साथ आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाची असते. यासोबतच ह्या चिप्स बनवण्यासाठी काही कामगारांची सुद्धा तुम्हाला साथ मिळत असेल, तर किती जणांना यातून रोजगार निर्मिती मिळतेय? हो सर, नक्कीच. 12 जणांना आता सध्या रोजगार निर्मिती आहे. सुरुवातीला 2 महिला आपल्या शेतातच काम करत होत्या. त्यांनाच घेऊन आम्ही सुरुवात केली होती. आता 12 जण सर्व आहेत. 6 महिला आहेत, 6 पुरुष आहेत. तर अशा पद्धतीनं 12 हो कुटुंबांपर्यंत सर. तुम्ही आता सध्या हां. रोजगार निर्मिती दिलेली आहे आणि यातून अनेकांची घरं सुद्धा आपण चालवत आहात. तर शेवटच्या टप्प्यात जाता जाता काही कृषी उद्योजक किंवा काही युवा शेतकरी आपला कार्यक्रम बघत असतील आणि त्यांना सुद्धा असं वाटत असेल की आपण सुद्धा प्रक्रिया व्यवसायात उतरायला हवं. तर एकूणच प्रक्रिया व्यवसाय किंवा बनाना चिप्स याच्याबद्दल तुम्ही अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगाल की ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतो? नक्कीच सर. कोणताही व्यवसाय, उद्योग करत असताना
त्यामध्ये सातत्य आणि त्याच्याबद्दल माहिती घेणं हं. हे महत्त्वाचं असतं. कारण व्यवसाय हा कमी जास्त कुठल्या वेळेस जर झाला, तर आपण लगेच सोडून देतो आणि दुसरा व्यवसाय धरतो. एकाच व्यवसायात जर सातत्य ठेवलं, तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो आपण. म्हणजे सातत्य आणि हां, सर. एखादी गोष्ट जर आपण त्याच जिद्दीनं करत राहिलो तर अवघड काहीही नसतं, असं उमेश मुके सरांचं म्हणणं आहे. आणि यातूनच शेतकरी बांधवांनो त्यांनी हा बनाना प्रक्रिया व्यवसाय कसा यशस्वी करून दाखवलाय याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलंच. कारण सुरुवातीला आपल्याला काही अडचणी येतात, पण त्याच्यावर जर आपण मार्ग काढत गेलो आणि टप्प्याटप्प्यानं आपण काम करत राहिलो तर कुठलाही व्यवसाय अडचणीचा नाही ठरू शकत, तर तो आपल्याला चांगली प्रगतीच साध्य करून दाखवतो. सध्या त्यांच्याकडे 3 प्रकारचे बनाना चिप्स 3 फ्लेवरमध्ये मिळत आहेत, पण येत्या काळात त्यामध्ये आणखीन भर घालणं आणि आपला आत्ताचा काही जिल्ह्यांमधला व्यवसाय भारतभरात पोहोचवणं यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सर, आपण खूप महत्त्वाची माहिती दिलीत, मोलाचा वेळ दिलात, याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.